गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। मय्या दक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते। मी प्रकृतीचा अध्यक्ष झालो असता म्हणजे ज्ञानरूपाने प्रकृतीचा साक्षी झालो असता प्रकृती सर्व चराचर उत्पन्न करते, एवढ्याच माझ्या निमित्ताने हे अर्जुना जगताच्या उत्पत्ती नाशादी सर्व घडामोडी होतात। म्हणजे मी या सर्वाला एक प्रकारे निमित्त आहे ही भूमिका भगवंत स्वतःच्या अस्तित्वाला मानून ते अस्तित्व कसं आहे असंही सांगतायत। म्हणजे या दोन्ही भूमिका आपल्याला समजून घ्याव्या लागतात। म्हणजे कारण तर मी आहेच, प्रकृती हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करायला कारण कोण आहे? मीच आहे। पण त्याच्यामध्ये मी आहे का? त्याच्यामध्ये मी नाही। हा सर्व भाग चतुश्लोकी भागवतात सुद्धा असाच आहे, वेगळं काही नाहीये। त्यामुळे निर्मितीचं गणित समजलं की आपल्यामधलं आत्मस्वरूप कसं असतं हे कळतं। म्हणजे पाणी कसं असतं हे समजलं की पाण्याची गुणात्मकता लक्षात येते ना। मग त्याच्यामध्ये विरघळू शकण्याची ताकद पाण्याशिवाय दुसऱ्या कुठल्या वस्तूतच नाहीये। आणि सर्व जगताला विरघळून टाकण्याची ताकद फक्त पाण्यात आहे आणि सर्व आपल्यात घेऊन टाकण्याची ताकद ही ईश्वरात आहे। म्हणून प्रत्येकाची ताकद त्या त्या जाणीवेमध्ये आहे आणि सर्वात वरची ताकद सर्व जाणीवांना घेऊन वरती आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे। म्हणून वायूमध्येच आपल्याला अग्नी आहे, अग्नीमध्येच जलतत्व आहे, जलामध्येच पृथ्वी तत्व आहे। म्हणजे वायूमध्येच ही सर्व तत्व आहेत। ही भूमिका आपल्याला प्रथम लक्षात घ्यावी लागते। म्हणून ते काय म्हणतायत की मी प्रकृतीचा अध्यक्ष झालो असता। म्हणून अध्यक्ष होणं म्हणजे कार्यक्रमाला एक व्यक्ती म्हणून थांबणं, बसणं। कार्यक्रम त्याच्या अध्यक्षतेखाली होतो पण तो कार्यक्रमात नसतो, त्याला अध्यक्ष म्हणायचं। म्हणजे खरं तर अध्यक्षाला बोलण्याची परवानगीच नाहीये व्यासपीठाच्या नियमाप्रमाणे। म्हणून या संपूर्ण विश्व जे निर्माण झालं त्याचा अध्यक्ष ईश्वर आहे। तो कुठं बोलतो का? तो घडवतो सगळं। म्हणजे अध्यक्ष हा घडवणारी व्यक्ती असते। पण आजकाल काय होतं, अध्यक्षालाच बोलायची हौस असते असं काहीतरी ते गणित होऊन बसतात। त्याच्यामुळे अध्यक्षपद हे तसं न बोलण्याचं आणि त्याच्या जाणीवेतनं घडणारं असं असतं। म्हणून खरं तर वक्ता जो असतो त्याला अध्यक्षाची भीती वाटली पाहिजे। अशी हे आहे। संपूर्ण ज्ञानेश्वरी कोणाच्या अध्यक्षतेखाली सांगितली गेली? निवृत्तीनाथांच्या। ते कुठेही बोललेत का? हा जो विषय आहे हा असा अध्यक्ष म्हणून मी असतो संपूर्ण प्रकृती मधला, म्हणजे
ज्ञानरूपाने प्रकृतीचा साक्षी झालो असता, म्हणून मी ज्ञानरूपाने साक्षी आहे. बरं, अध्यक्ष हा ज्ञान जाणीवेतनं सर्व ऐकत असतो, तो साक्षी असतो त्या ज्ञानाचा, परंतु प्रकृती सर्व चराचर उत्पन्न करते. व एवढ्याच माझ्या निमित्ताने हे अर्जुना जगताच्या उत्पत्ती नाशादी सर्व घडामोडी होतात. म्हणून उत्पत्ती स्थिती लय या सगळ्या गोष्टी प्रकृतीने निर्माण केलेल्या आहेत. मी फक्त कारण आहे, थोडक्यात असं त्यांना म्हणायचे. जे लोकचेष्टा समजता जैसा निमित्त मात्र का सविता, तैसा जगत प्रभवी पंडुसुता हेतू मी जाणे. काजे मिया अधिष्ठिलिया प्रकृती, होती चराचराची या संभूती, म्हणून मी हेतू हे उपपत्ती घडे यया. ज्याप्रमाणे भूतांच्या व्यापाराला सूर्य निमित्त मात्र आहे, त्याप्रमाणे अर्जुना जगाच्या उत्पत्त्यादिकांचे ठिकाणी मीही निमित्त आहे असे जाण. कारण मी प्रकृतीला आश्रय झाल्यामुळेच चराचर सृष्टीची उत्पत्ती होते, म्हणून मी जगाच्या उत्पत्त्यादिकाला निमित्त कारण आहे अशी उपपत्ती दिली जाते. तोच विषय ज्ञानेश्वरांनी याच्यामध्ये सांगितलेला आहे, तो आपण ऑलरेडी स्पष्ट केलेला आहे की तो कारण कसा आहे फक्त हे बघणं गरजेचं आहे. आणि त्यातही कसं आहे, तो विश्वात आहे, पण तो कारण झाला हे आहेच, परंतु तत्वज्ञान पुढे जेव्हा जातं तेव्हा प्रत्येक जीवसृष्टीमध्ये ईश्वराचं रोपण आहे, लक्षात घ्या. म्हणजे तो या जीवसृष्टीला आहे. कारण का झालं, त्या जीवसृष्टीला त्याची स्वतःची प्रकृती करून देणं गरजेचं आहे, आणि त्या प्रकृतीला कारण होण्यासाठी ईश्वराला अंशात्मक जाणीवेत येणं गरजेचं आहे. जसं, कारण प्रकृती स्वतः करणारच नाहीये काही, तिला कारण लागतं. मग विश्वनिर्मितीला कारण झालं परब्रह्माचं अस्तित्व. तिने संपूर्ण प्रकृती तयार केली स्वतःची, जिला आपण अष्टधा प्रकृती म्हणतो. त्या अष्टधा प्रकृतीमधनच जीवसृष्टी निर्माण झाली. पण मग जीवसृष्टी जी म्हणतो आपण, तर प्रत्येक जीवाला शरीर आहे. शरीर आहे म्हणजे तिला, त्या जीवाला त्याची प्रकृती आहे. मग ती प्रकृती निर्माण कशी होणार? प्रकृती म्हणाली मी नाही करणार ते काम, तिला कंटाळा आला आहे की नाही, मी कशासाठी करू? हा, तुम्ही असाल तर मी करीन, हा असं गणित आहे. त्यामुळे आत्म्याला तिथं यावं लागतं, त्या जीवाला, कारण जीवात्मा तयार झालेला आहे ना, तो त्या गर्भात आलेला आहे. काय जारज असेल, अंडज असेल, स्वेद असेल, जे काय हॉटेल द वेज, तो आलेला आहे तिथं. मग त्या जीवात्म्याला प्रकृती तयार करावी लागणार, त्याशिवाय तो ते उपभोगणार कसं? त्याला शरीर कसं मिळणार? कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ही त्याला प्राप्त झाल्याशिवाय तो प्रारब्ध भोगेलच कसं, असा विषय आहे. म्हणून त्याला व्यक्ततेत आणायला पाहिजे. व्यक्ततेत आणल्याशिवाय तो पुढचा त्याचा विचारच होऊ शकत नाही. मग व्यक्ततेत जर आणायचं असेल तर तिथं आत्म्याची गरज आहे. मग प्रकृती म्हणते मी संपूर्ण विश्व निर्माण केलं, माझ्यातनं जीव निर्माण होऊ शकेल, आता या तयारीपर्यंत मी आलेली आहे, पण तुला परत त्या जीवात यावं लागेल, तरच माझं कार्य तिथं चालेल. म्हणून आपली प्रकृती, प्रत्येक जीवाची प्रकृती वेगवेगळी आहे आणि विश्व प्रकृती पण वेगळी आहे, ज्याला आपण समष्टी म्हणतो. म्हणून समष्टी आणि व्यष्टी या दोन्ही गोष्टी साठी याच्यात आहे प्रकृतीच. समष्टीतही प्रकृती आहे, व्यष्टीतही प्रकृती आहे, पण समष्टीला तयार करायला विश्वात्मा लागतो आणि आपल्या प्रकृतीला, व्यष्टीतल्या प्रकृतीला निर्माण करायला आत्मा लागतो.
म्हणून व्यष्टीत प्रकृती जेव्हा व्यक्त होते तेव्हा ती माया होते, है ना. म्हणून प्रत्येक नामरूपात्मक अस्तित्व जे तयार होतं ही सगळी मायेचं स्वरूप होऊन बसतं. हा सगळा विषय अशा प्रकारे आपल्याला घ्यावा लागतो. म्हणून आता येणे उजियेडे निरुते न्याहाळी पा ऐश्वर्य योगाते जे माझ्या ठाई भूते परी भूती मी नसे. म्हणून माझा ऐश्वर्य योग कसा आहे बघ आता, बरं का. आता माझ्या या सर्व नामरूपाने नटलेल्या व्यापक स्वरूपाकडे या शुद्ध ज्ञानदृष्टीने पहा. म्हणून आपल्याला या शुद्ध ज्ञानदृष्टीने बघता यायला पाहिजे. अर्जुनाला सांगता येते, आपण आपल्या दृष्टीने पाहतोय, म्हणून ईश्वराच्या दृष्टीने आपल्याला विश्व बघता यायला पाहिजे. ते जेव्हा बघता यायला लागेल तेव्हा ज्ञानाचा खरा उदय आपल्यात झाला असेल. म्हणून सर्व जग आपण आपल्या दृष्टीने बघण्यापेक्षा ईश्वराची दृष्टी काय हे समजलं पाहिजे. म्हणून माझ्या या सर्व नामरूपाने नटलेल्या व्यापक स्वरूपाकडे या शुद्ध ज्ञानदृष्टीने पहा, म्हणजे माझ्या ठिकाणी भूतसृष्टी जीवाला भासते, पण मी त्या कल्पना मात्र भूतसृष्टीत मुळीच नाही हे तुला कळून येईल. त्यामुळे आपण आपल्याकडे सुद्धा बघतो ना, आपण जे अध्यात्म म्हणतो की आता प्रत्येक वेळा आपण खूप स्पष्ट म्हणतो, तुला ईश्वर कळला का, आहे की नाही. सहज आहे, आपल्याला आपल्यात ईश्वर आहे असं वाटतं, पण कळलं का, कोणी पाहिलाय का आपल्यातला ईश्वर. हे का म्हणतो आपण, ते इथं त्याचं कारण आहे, कारण प्रत्येक ठिकाणी भूतसृष्टी जीवाला भासते, लक्षात. पण मी त्या कल्पना मात्र भूतसृष्टीत मुळीच नाही, कारण तो त्या भूतसृष्टीत नाहीच आहे. तो स्वतःला वेगळा ठेवून बसलेला आहे, त्याची शक्ती कार्य करते. म्हणून मानवाचा जन्म कसा होतो हे मी मागे सांगितलं तुम्हाला. आत्मा येतो, मग ती शक्ती बाहेर पडते, आत्मा त्याच्या जागेवरच असतो, तो काही कुठं शिरत नाही. म्हणून तुमच्यामध्ये षटचक्र दर्शन हे कशाचं दर्शन आहे, शक्तीचं दर्शन आहे, ईश्वराचं नव्हे, लक्षात. म्हणून ही शक्ती अनुभवायचा प्रांत आहे तो. मग ती शुद्ध शक्ती पचवायला मानसिक शुद्धी लागणारच ना. म्हणून शुद्ध दृष्टीच तयार केल्याशिवाय त्याची शक्ती समजायला पण जर शुद्ध दृष्टी लागती आहे, तर ईश्वर समजायला त्या प्रकृतीच्याही परे असणारी शुद्ध दृष्टी लागेल ना. कारण माया कार्य करते सर्वत्र, माया सर्वत्र फिरती आहे, अपराही फिरती आहे, पण परा, म्हणून परेची दृष्टी यावी लागेल, लक्षात. म्हणून परेची दृष्टी आली एकदा की ती ईश्वराकडेच नेणार. म्हणून परेहून परते घर ते तेरा हो निरंतर. म्हणून परा कुठं आहे, नाभिस्थानापाशी आहे. मग नाभी पासून ब्रह्मरंध्र. एकदा तुम्ही परास जाणीवेत आलात की लक्षात घ्या की आत्म्याच्या जाणीवेतच जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. कारण त्या शक्तीलाच ईश्वराची ओढ आहे. म्हणून परा पश्यंती मध्यमा वैखरी. म्हणून वैखरी ही खाली दाबायची, मध्यमे जाणायची, पश्यंतीत जायचं, परा. हा मार्ग सोपा आहे ना, आहे की नाही. म्हणून त्या परेमध्ये जायचं, म्हणून ज्ञानाने जायचं, म्हणून मौन धरायचं. मौन धरलं की काय झालं, वैखरी बंद झाली, आहे ना. मग वैखरी बंद होऊन श्रवण मनन चिंतन करायचं आणि त्याच्यातनं मध्यमेत यायचं. मध्यमेमध्ये कारण चिंतन कुठं होतं,
श्रवण हे वैखरी बंद झालं की बरोबर मध्यमेमध्ये श्रवण होतं. मग मनन कुठं होणार? पश्चंतीमध्ये येतं, मध्यमेमध्ये होतं, सॉरी है ना. आणि चिंतन जे चालतं ते खरं तर पश्चंती आणि परा याच्यामध्ये चालतं. म्हणून चिंतन याला फार महत्व आहे. म्हणून महत ब्रह्म गटातील माणिक मोती ही चिंतन आहेत, मनन नाहीये. कारण तो थेट पश्चंती आणि परा याच्या मधला संबंध आहे की जिथं थेट परेला स्पर्श करू शकतो. म्हणून ही चिंतन जेव्हा तुम्ही वाचतो आपण तेव्हा आवडतं. याचं कारण काय आहे? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? तुम्ही कुठलंही चिंतन काढा, कारण ते तुम्हाला थेट पश्चंतीत घेऊन जात. आणि पश्चंतीतनं जे चिंतन चाललं, भले ज्ञानेश्वरांचं लिहिलेलं ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ज्ञानेश्वरांचं चिंतन आहे हे. मग तुम्ही मौन आहात, पण चिंतन कुठे चालणार? तुम्हाला थेट पश्चंतीत घेऊन जातं ते आणि परेशी जोडतं. म्हणून साक्षात दर्शन श्रीहरीचे. म्हणजे परेत गेलात ना की श्रीहरीकडे जाणार. अशी मजा आहे. म्हणून सत्संगाची गरज आहे. सत्संग कशासाठी करायचा? यासाठी करायचा कारण आपण स्वयंभू चिंतन करत नाही ना. तुम्ही घरी जाऊन विचार करत बसता ज्ञानेश्वरीचा, सांगा, सगळ्यांना आवड आहे ज्ञानेश्वरीची. पण तुम्ही घरी जाऊन की सरांनी काल काय सांगितलं किंवा 4 दिवसापूर्वी काय झालं एकदा बघूयात तरी खरं. त्याचं चिंतन जरा करूयात की आपण जाऊ शकतो का आपण परा जाणीवे. असं आपण करतो का? हा अभ्यासच नाही ना आपला, आहे की नाही? हा अभ्यास करावा लागणार आहे. नाहीतर झालं खूप छान झालं, मस्त, तुम्ही फार छान आमचे काढली असं म्हणाले जास्तीत जास्त, आहे की नाही? परंतु परत चिंतनाकडे जातच नाही ना आपण. त्यामुळे ह्या चिंतनात गेलात तुम्ही की परा जाणीवे जाऊ शकता. किती सोपी खूण सांगितली आहे बघा. त्याच्यापेक्षा सोपं काय असू शकणार? म्हणून ही यंत्रणा समजली पाहिजे ना. आपल्याला काय होतं, ही यंत्रणा समजत नाही. प्रॉब्लेम आहे तो आहे. आणि ही यंत्रणा सतत वापरायला पाहिजे. आपण जर पश्चंतीचा वापरच केला नाही कधी, सहज होतंय म्हणून बोलतोय, चाललंय, येईल ते तोंडात येईल ते बोलतोय, असंच होतं ना. मनात आलं ते बोलल्या गेलं म्हणजे ते कुठं पश्चंतीत जात नाहीये, ते कुठं मध्यमेत जात नाहीये, थेट वैखरीतनं बाहेर धाडगेनी येत आहे, असं होतं ते. त्याच्या पाठीमागे कुठला विचार नाहीये. त्यामुळे शास्त्र विचाराने चाल. कालच्या याच्यात सांगितलेलं आहे 17व्यात. मग शास्त्र विचाराने कसं चालायचं तो 16वा अध्याय आता कळेल, 17वा अध्याय कळेल आपल्याला, पुढचा विषय तो. परंतु सांगण्याचा हेतू काय आहे की ही जी जाणीव आहे की ही ईश्वराची दृष्टी येण्यासाठी हा खटाटोप आहे, बाकी काही नाही. अथवा भूतेना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही, का खुणा तू कही चुको नको, हे सर्वस्व आमचे गूढ. काय म्हणलं? हे सर्वस्व आमचे गूढ परी दाखविले तुझ उघड, आता इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी. किंवा भूतसृष्टी माझ्या ठिकाणी मुळीच नाही व त्या भूतसृष्टीत मी नाही, ही माझी खूण कधी अर्जुना विसरू नकोस. म्हणून जे ब्रह्मदेवाला सांगितलं ना तेच अर्जुनाला सांगितलंय कृष्णाने. म्हणून कृष्ण हा ब्रह्मांड निर्मितीच्याही अगोदरचाच ईश्वर होता. तो म्हणाला ना, त्यांनी पुढच्या याच्यात सांगितलेलं आहे की अर्जुन नव्हता तेव्हाही मी होतोच की वगैरे असे विषय आहेत पुढे. असो, म्हणून विश्व नसतानाही मी होतो
पण विश्व निर्मिती कशी करायची याच्यामध्ये मी अलिप्त राहिलो. मग मी कारण झालो त्याला, पण ही विश्व निर्मिती कशी करायची हे मी कोणाला सांगितलं? ते जे सांगितलं ते ब्रह्मदेवाला सांगितलं. आणि त्याला काय सांगितलं? जे अर्जुनाला सांगितलं तेच त्याला सांगितलं. काय? की भूतसृष्टी माझ्या ठिकाणी मुळीच नाही व त्या भूतसृष्टीत मी नाही, म्हणून तू अन्वयाने आणि व्यतिरेकाने मला समजून घे, असं म्हटलेलं आहे त्यांनी. व्यतिरेक म्हणजे भाव. तू भावातनं अभावात गेलास कीच तुला कळेल मी कोण आहे. हे कळावं लागेल, कारण ते त्याच्यात तिथं भावच नाहीये कुठला, आहे की नाही. आपल्या मनात जो भाव आहे ईश्वराविषयी, ज्याला आपण भक्ती म्हणतो वगैरे, तो त्याच्या ठिकाणी नाहीच आहे. तो म्हणतो माझ्यात असं काही भावच नाही, कारण मी ब्रह्मच आहे. मला कसलं ब्रह्म हाच भाव आहे माझा. म्हणून ब्रह्मभाव निर्माण होणं हाच अभाव आहे. लक्षात आलं का? मग हे खूप म्हणजे जसं जसं आपण त्या याच्या जवळ जातो ना, ईश्वराच्या किंवा त्याच्या जाणीवेचा जवळ जायला लागतो, तसं तसं आपल्याला कळतं. कारण आपल्याला वाटतं भक्ती आहे, माझा एवढा भाव आहे देवापाशी, एवढं मला त्याच्याबद्दल पीड वाटते वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे. अरे पण त्याला भावच नाहीये कुठला. म्हणून ईश्वराला भाव देत नाही कोणी. म्हणून त्याला भाव दिला नाही तरी त्याला काही फरक पडत नाही, कारण तो अभावच आहे त्याच्या ठिकाणी. म्हणून व्यतिरेक ही त्याची भूमिका असते. लक्षात. आणि अन्वय म्हणजे याच्यातनं एक एकातनं दुसरं असा तो अन्वय लावला की शेवटी वरती जेव्हा जाऊन पोचतो आपण, तेव्हा काय आहे? ईश्वर आहे. हा अन्वय आहे. व्यतिरेक या सगळं भावाच्या अतीत गेलात की काय राहतं शिल्लक? ईश्वर राहतो. अन्वय व्यतिरेक यांनी ईश्वराला समजून घ्यावं लागणार आहे, असं ते म्हणतायत. म्हणून हे सर्वस्व आमुचे गूढ, हे माझं सर्व, हे माझ्या स्वरूपाचे सर्वस्वी गूढ वर्म आहे, पण तुला उघड करून दाखवले आहे. आता इंद्रियांचे द्वारे बंद करून, म्हणजे इंद्रियांचे द्वारा विषयाकार न घेता आपल्या अंतःकरणात त्याचा अनुभव घे. म्हणून त्याला तुला आतच समजून घ्यावं लागणार आहे, बाहेर तो समजणारच नाहीये, तू कितीही प्रयत्न कर. म्हणून हा दंश जव नये हाता, तव माझे साचोकारपण पार्था, न सापडेगा सर्वथा जेवी तुशी कण. हे खरे वर्म जोपर्यंत अर्जुना हाती येत नाही तोपर्यंत ज्याप्रमाणे भुशात धान्याचा कण सापडत नाही, त्याप्रमाणे माझे यथार्थ स्वरूप समजत नाही. म्हणून तो भुसा काढून टाकावा लागणार आहे, तरच आतला धान्याचा कण लागणार आहे. म्हणजे ही संपूर्ण जी प्रकृती आहे हे माझ्या भोवतीचं वेष्टन आहे. म्हणून जे जे दिसत आहे ते ते त्याला कारण मी आहे, पण त्या कारणात मी नाहीये, हे समजावं लागणार आहे आपल्याला. लक्षात आलं? त्यामुळे ईश्वराची अव्यक्त भूमिका समजणं हे महत्वाचं होऊन बसतं. अवजानंती मा मूढा फार महत्वाचं आहे हे, आणि प्रसिद्ध श्लोक आहे हा. अवजानंती मां मूढा मानुषीम तनुमाश्रितम परम भावम जानंतो मम भूत महेश्वरम. मी मनुष्य देहासारखा देह धारण केला तरी मी सर्व ब्रह्मांडाचा स्वामी आहे, हा माझा शुद्ध ब्रह्मभाव मूर्ख लोक जाणत नसल्यामुळे ते माझ्या सगुण साकार स्वरूपाला तुच्छ लेखतात. कारण ते का तुच्छ लेखतात याचं कारणच त्याच्यामध्ये आहे, की जे मी तुम्हाला अन्वय आणि व्यतिरेकाच्या भूमिकेत सांगितलं. बरोबर आहे? तर
ती भूमिका ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात त्यांच्या शब्दामध्ये, ते असं म्हणतात, येरवी अनुमानाचे नि पैसे, आवडे कीर कळले ऐसे, परी मृगजळाचे नि ओलांशे, काय भूमी तिमे, ये जे जाळ जळी पांगिले, ते चंद्रबिंब दिसे आतुडले, परी थडिये काढून झाडिले, तेव्हा बिंब के सांगे, तैसे बोलवरी वाचा बळे, वायाची झकविजती प्रतीतीचे डोळे, मग साचोखारे बोधा वेळे, आथीन होईचे. खूप स्पष्ट केलं त्यांनी इथं, जे मगाशीच मी तुम्हाला बोलतोय ते काय म्हणतात, एरवी व्यतिरेक विचारात कराव्या लागणाऱ्या अनुमानाच्या योगाने ब्रह्मस्वरूप कळले असे वाटते खरे, पण मृगजळाच्या ओलाव्याने जमीन ओली होते काय, है ना, ते होत नाही. पाण्यात जाळे पसरले असता त्यात चंद्रबिंब सापडले असे दिसते, पण जाळे बाहेर काढून झाडल्यानंतर त्या जाळ्यात चंद्रबिंब राहते काय, सांग बरे, निघूनच जातं. त्याप्रमाणे वाचेच्या बळावर शब्दांनी माझ्या स्वरूपाचा कितीही विचार केला तरी ते शब्द आपल्या अनुभव दृष्टीला फसवितात. मग नुसत्या शब्दाने खरोखर अनुभव आला काय हे पाहू गेल्यास तो आला नाही व येणे शक्य नाही असे कळून येते. तेच झालं ना. म्हणून सत्संगात शब्द बोलल्या जात आहेत, एक प्रकारे ती वैखरीच आहे, पण तुम्ही श्रवण करता ही एक प्रकारे आपण वैखरी म्हणजे आपला शब्द तोंडात नाही येतात ते कानात जातात, म्हणून तोंड आणि कान या दोन्ही भूमिका वैखरीच्याच होतात. मग उतरायचंय कुठं, मध्यमेत, पश्यंतीत आणि परेत जायचंय. मग कानातनं तुम्ही मध्यमेत उतरा किंवा वैखरीतनं मध्यमेत उतरा आणि पश्यंतीत पोहोचा आणि परापर्यंत जा. हे करू शकता का? हे जर तुम्हाला साधलं तर सत्संग ईश्वराकडे घेऊन जाणारा होणार आहे. म्हणून मी बोलतोय म्हणून माझी वैखरी वाटते तुम्हाला, तुम्ही ऐकताय म्हणून तुमचे कान आहेत, पण तुमची कान पण वैखरीच आहे, कारण ती शब्दच समजून घेतीये. तुम्ही त्या जाणीवेतनं परेपर्यंत जात असाल तर मग तुमच्या लक्षात येईल. म्हणून चिंतन हा फार महत्वाचा विषय होतो. म्हणून नुसतं ऐकणं त्याचा उपयोग होत नाही. जसं पारायण आहे तसंच नुसतं ऐकणं आहे. त्यातनं चिंतनात गेलं तर चित्तावरती परिणाम आहे, तर जीवात्म्यात बदल आहे. परिवर्तन कुठं आहे सूक्ष्मात, हे तू सर्व दार बंद कर, आहे की नाही. आता बोलणारा माणूस, समजा मी बोलतोय तर माझं काय होतं, मुख उघड आहे पण बाकी सगळं कॉन्सन्ट्रेशन बंद आहे ना. तसंच ऐकणाऱ्यांनी पण बाकी सगळं बंद ठेवायचं आणि ऐकायचं. पण ते ऐकत असताना चहाकडे लक्ष गेलं, घरात किती वाजलेत, इकडे जायचंय का, तिकडे जायचंय का, याच्यानंतर काय करायचंय, म्हणजे ईश्वर सोडून बाकीचे जे उद्योग करायचे आहेत तिकडे जर लक्ष असेल आपलं तर परेला स्पर्श होईल का? होणार नाही. शब्दातच अडकलं आणि शब्द हे विसरण्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला आठवतं का, तुमच्या शाळेत 6वीचा वर्गात तुम्ही होता, पहिल्या दिवशी इतिहासाचा त्रास होता. त्या इतिहासाच्या तासाचे जे वर्ग शिक्षक होते त्यांनी आल्यानंतर कुठल्या चॅप्टरवर बोलले मला इथे आठवत, नाव पण आठवत. म्हणून सगळ्या थापा मारत जातो माणूस. मी आता तुम्हाला काय सांगितलं तर सगळ्या थापा होत्या, कारण मला माहिती नव्हतं. कारण त्यांनी जे शिकवलं त्यावेळेला इतिहासाचा क्लास होता काय मला काय माहिती आहे का,
एखाद्या भूगोलातही असेल, गणितातही असेल, पण मी लावलं, पण ठीक आहे. पण ते जे शिकवलं त्यांनी ते आठवतं का? आठवत, कारण त्याच्यावर मी चिंतनच नाही केलेलं. पण तुम्ही कॉलेजमध्ये जेव्हा अभ्यास करता किंवा 11वीचा 12वीचा अशा प्रकारचा अभ्यास करता तेव्हा ते चिंतन होत जातं. म्हणून व्यावहारिक ज्ञान जरी असलं तरी ते चिंतनाशिवाय रुजतच नाहीये, हे कळावं लागणार ना. म्हणून तुमचा तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. म्हणून स्वतःची ज्ञानेश्वरी आपण घ्यायची, समोर घ्यायची, आपला अभ्यास आपण करायचा. याशिवाय ज्ञानेश्वरी समजण्याचा दुसरा मार्ग नाही. बाकी सगळी मदत आहे. म्हणून तुम्ही युट्यूबवरनं ऐका, मदत नक्की आहे, ऑलवेज अवेलेबल. पहिल्या अध्यायापासून सर्व अध्याय तुम्हाला अवेलेबल असतील. पण ते तुम्ही समोर ऐका, समोर पुस्तक घ्या, ते कानात घाला, ऐकत बसा, वाचत बसा. आता पुढची म्हातारी लोक हेच करणार आहेत त्याच्यानंतरची. म्हणजे अजून 1-2 पिढ्या गेल्या की पुढचे जे सत्संग करणारी लोक असतील ते कसे करतील? असंच होणार ना, आहे की नाही? मग सगळे वयस्कर लोक आपले ते कानात घालणार, ते काय हेडफोन्स, आणि ऐकत बसणार. मग काय ऐकणार? सिनेमाची गाणी. म्हणून ज्यांना चिंतन करायचंय त्यांना हे असंच करावं लागणार आहे. असो, म्हणून या सर्व याच्यामध्ये माझा जो खरा ब्रह्मभाव आहे, सांगण्याचा हेतू काय आहे की हा ब्रह्मभाव ज्याला ज्ञान नाही, अज्ञानी माणसाला कळत नाही. म्हणून ईश्वराचा सर्व जाणीवेतला ब्रह्मभाव ज्याला कळतो तो ज्ञानी म्हटला जातो. बरोबर आहे ना? म्हणून त्यांनी असं म्हटले, अवजानंती ना मा मूढा मानुषीम तनुमाश्रितम परम भावम जानंतो मम भूत महेश्वरम. म्हणून तो भाव जाणलं नसल्यामुळे जे वस्तुमात्रात दिसतं, जे नामरूपात्मक अस्तित्व आहे त्याच्याच मागे लोक लागतात. ही सहज आहे. म्हणजे हे आपण आता खूपदा बोललेलो आहे, परत परत बोलण्याची काही गरज नाही. म्हणून मंदिरात जाणं, देवदर्शन घेणं, या सर्व गोष्टी एक प्रकारे मूढपणाच्या आहेत. आणि हे मी पण सांगत नाहीये. प्रत्यक्ष जे भगवान शिव आदि गुरु, सर्वांचे गुरु असं म्हणा, त्यांनी सांगितलंय की जपे तीर्थे नामे रूपे, जे जे असं करत राहतात ते मूर्ख लोक असतात. कारण त्याच्यात मी नाहीच आहे, इतकं स्पष्ट आहे. आणि हे गुरुवचन आहे. म्हणजे आता आपण काय कॉन्ट्राडिक्ट करण्याचं काही कारण नाही असं मला म्हणायचंय. आणि इथेही तेच ते सांगताय की ते माझ्या सगुण साकार स्वरूपाला तुच्छ लेखतात. कोण? मूढ लोक. लक्षात. त्यामुळे पुढे ते काय म्हणतात बघा. आता ते काय लांब लांब आहेत सगळे, त्याच्यामुळे गोंधळ होतो. किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाड आथी जरी मिया परी तू का उपपत्ती इया जतन कीजे येरवी दिठी वेधली कवळे तै चांदणिया ते म्हणे पिवळे तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. किंबहुना अर्जुना, तुला या संसाराचे भय वाटत असेल व माझी प्राप्ती व्हावी अशी जर खरी इच्छा असेल तर आता सांगितलेली संयुक्तिक विचारसरणी नीट लक्षात ठेव. नाहीतर डोळ्याला कावीळ रोग झाला असता तो रोगी चंद्राच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशालाही पिवळा म्हणतो, त्याप्रमाणे माझ्या निर्मळ
म्हणजे निरुपाधिक सगुण स्वरूपाच्या ठिकाणी देखील अन्य लोक दोष पाहतात. आता हा जो सगळा सगुण आणि निर्गुणाचा जो प्रकार सुरू होतो ना, हा सगळा या एका जाणीवेतनं तयार होतो लक्षात. आणि त्याच्यामुळे माणसाला एक द्विधा मनस्थिती तयार होते. कारण संस्काराने तर आपल्या घरात सगळ्या देवपूजा फोटो बिटो सगळे लागलेले आहे नाही. आणि प्रत्यक्षामध्ये आपण पाहिलं तर तुकाराम महाराजांच्या घरात विठ्ठलाची मूर्ती होती. नामदेव महाराज पण विठ्ठलाचे दर्शन घेत होते. रामदास स्वामी पण रामाचे भक्त होते. हे सर्व आपल्याला दिसतं. गोंदवलेकर महाराजही दिसतात की त्यांच्या तर रामाच्या डोळ्यात पाणी आलं वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. मग त्याच्यामधनं ही द्विधा मनस्थिती तयार होते एक प्रकारे. तर त्याच्यामधला जो मार्ग आहे ती हे समजणं अज्ञान दशेत खूप अवघड आहे ना. ईश्वर समजायला अज्ञान दशेत अवघड जाणार. म्हणून सगुणाचा आधार आहे, नक्की आहे. तो टाळायचा आहे का? नाही. पण आपण मूर्ख ठरू नये म्हणून किमान हे सगुण आलो कुठनं हा विचार करता यायला पाहिजे. म्हणून आपण आपल्या देवावरती वेगळा भक्तिभाव आहे हा, वेगळ्या भूमिकेतनं थोडासा असा विचार करावा की हा देव आला कुठनं. तुम्ही रामाचे भक्त असाल, कृष्णाचे असाल, कोणाचे असाल समजा, तर कृष्ण हा देवकीच्या गर्भात आला, पण आला कुठनं असा विचार करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कुठनं आलो. देव तसा कुठनं आला मला कळत नाहीये, तसा मी पण कुठनं आलो हे कुठं कळतंय मला. म्हणून देव हा जो देव मी बसतो आहे हा खरा कुठनं आला आणि याच्या पाठीमागे याचं खरं स्वरूप काय आहे हे जसं माझं खरं स्वरूप मला कळत नाही तसं देवाचंही कळत नाहीये. म्हणजे सगुणाच्या आधाराने तुम्ही हळूहळू विचारामध्ये विकास कराल. नाही तर काय होईल की तुम्ही सगुणातच अडकून पडाल आणि खरा देव कळणारच नाही ना. जे नामदेवाचं काय झालं होतं हेच झालं होतं. 67-68 वर्ष पांडुरंगाचीच भक्ती करत बसले ना, पण पांडुरंगाचं निर्गुण स्वरूप कळलं नाही. म्हणून निर्गुण स्वरूप कुठनं आलं, निर्गुण म्हणजे नेमकं काय, जिथनं सगुण आलं ते निर्गुण हे कळावं लागेल. लक्षात हा विचार फार महत्वाचा आहे. निर्गुण स्वरूपाला सुद्धा सगुणाचा आधार आहे हे समजलं म्हणजे सगुणातला दोष निघून जातो. सगुणातला दोष हा बौद्धिक दोष आहे. म्हणजे मी फक्त सगुणच मानतो हा बौद्धिक दोष आहे. हा माणसाच्या बुद्धीच्या लिमिटेशन्स दाखवतो. हा लहान वयात असेल, सुरुवात तुम्ही करत असाल अध्यात्माला आणि एक संपूर्ण एक भक्तीचा पिंड असतो माणसाचा, त्याच्यामधनं सहजपणे आपण त्या भावात जातो, त्याला काही हरकत नाही आहे. पण तेच सर्वस्वी आहे. सगुणाचा माझा कृष्ण आहे ना, तो कृष्ण मूर्तीतला बासरीवाला हाच कृष्ण मी जर धरून बसलो तर कृष्णाचं खरं स्वरूप कळणार नाही. लक्षात. म्हणून कृष्ण जसा दिसत होता तसा तो नव्हता हे त्याला दाखवण्यासाठीच अर्जुनाला त्यांनी विश्वरूप दर्शन घडवलं. लक्षात घ्या.
आणि तेही साध्या दृष्टीने दिसतच नाही ना. थोडीफार माहिती आहे आपल्याला म्हणून मी सांगतोय. म्हणून ईश्वराची दृष्टी लागणार, ज्याला दिव्य दृष्टी म्हणतात. म्हणून ईश्वराचं अस्तित्व, खरं अस्तित्व, खरं स्वरूप, काळ जाणीवेतलं ईश्वराचं खरं स्वरूप जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ईश्वराच्या दृष्टीतनं बघावं लागणार आहे. मग हा विचार जेव्हा येतो तेव्हा सगुण खोटं आहे का? नाही, सगुण खोटं नाहीये. ते ईश्वराचंच स्वरूप नक्की आहे, परंतु त्याच्या आधाराने मला निर्गुण समजलं पाहिजे. कारण मी ईश्वराच्या दृष्टीतनं अजून जग पाहत नाहीये, मी माझ्या दृष्टीतनं पाहतोय. म्हणून माझ्या दृष्टीतनं जे मला स्पष्ट दिसतं तो कृष्ण, तो राम, त्यांचे फोटो हे असे असतात. आपण म्हणतो की नाही की माझे गुरु होते, स्वामी स्वरूपानंद हे माझे गुरु होते. जोपर्यंत ते गुरु म्हणून देहधारी होते तोपर्यंत मला त्यांचं स्वरूप त्यांच्या देहातच पाहायची सवय होती. म्हणून जेव्हा त्यांनी देह ठेवला तेव्हा काय झालं, तेव्हा सर्व लोक ढासाढासा रडायला लागले, आहे की नाही. तरी त्यांनी सांगितलं होतं की चैतन्य स्वरूपात आमचं सतत वास्तव्य आहेच. म्हणून माणसाची मूळ वृत्ती ही जे दिसतं त्यालाच खरं मानण्याची आहे. म्हणून ती दृष्टी काढून टाकायची. दिसतं त्याला खरं मानण्यापेक्षा दिसण्याच्या पलीकडे जी बुद्धी आहे त्या बुद्धीला जे पटतं ते खरं मानावं, त्याला श्रद्धा असं म्हटलेलं आहे. म्हणून बुद्धी कार्य करणारी शक्ती आहे आपल्यामधली. बुद्धीची शक्ती जी आहे जाणीव, ती जेव्हा विचार करायला लागते की अरे स्वामींनी असं का म्हटलं की चैतन्य स्वरूपात आमचं अखंड वास्तव्य इथं आहेच. मग ते जे जीवन जगले तेव्हा चैतन्य स्वरूप नव्हतं का? आलं का लक्षात? हा, मग मला अनुग्रह देताना किंवा सर्व जगासमोर ते जेव्हा येत होते तेव्हा त्यांच्यामध्ये चैतन्य स्वरूप होतच, पण मी कमी पडत होतो की त्यांना चैतन्य स्वरूपात पाहण्याला कमी कोण पडलं? माझी बुद्धी कमी पडली. पण जेव्हा ते नाहीसे झाले, म्हणजे त्यांच्या व्यष्टी स्वरूप त्यांनी जेव्हा टाकून दिलं, तेव्हा जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची ओळख मला करून घ्यावी लागली. बुद्धीला सातत्याने सांगावं लागलं, तेव्हा मला पटलं. आणि दुःखाचा भौतिकातला आवांढा जेव्हा कमी झाला तेव्हा कळलं. आणि मग माझी भक्ती कुठं बसली? त्यांच्या समाधीवर. मग स्वामी कुठे आहेत? त्या मंदिरात, त्या समाधीत. मग हे अजून वेगळं सगुण भ्रम तयार झाला. हा भ्रम आहे, लक्षात घ्या. हा सर्व भ्रम आहे. त्यामुळे समाधीमध्ये चैतन्य स्वरूप आहे, परंतु शेवटची खूण त्यांनी काय सांगितलेली आहे? तू जर साधक होणार असशील तर मी तुझ्या हृदयात आहे. मग देहातलेही स्वामी खरे नव्हते असं म्हणावं लागेल. त्या समाधीतलंही चैतन्य स्वरूप जरी असलं खरं, तरी ते वेगळ्या जाणीवेतलं आहे. आणि खरे तर ते माझ्या हृदयी आहेत. कुठलं खरं मानणार? म्हणून अव्यक्त जाणीवेतलं परब्रह्म तू हृदयाच्या जाणीवेत जेव्हा आणशील तेव्हा मग काय घडेल की आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी ठेविली पावले श्री सद्गुरूंची. ते स्वामींचं, सद्गुरूंचं खरं स्वरूप होय. म्हणजे अगोदरची स्वरूप खोटी होती का? खोटी नव्हती. तुझ्या बुद्धीचा विकास झाला नव्हता. कमीपणा हा मनुष्यत्वातल्या बौद्धिक जाणीवेचा आहे. हे अपूर्णत्व आहे. म्हणून या अपूर्णत्वाला ईश्वरीय पूर्णत्वाकडे नेणं हे अध्यात्म समजलं पाहिजे.
अर्जुनाला नेमकं काय सांगितलं गेलंय हे समजलं पाहिजे आपल्याला. हा विषय आपल्याला खूप वेगळ्या अंगाने बघावा लागतो. म्हणून किंबहुना अर्जुना, तुला या संसाराचे भय वाटत असेल व माझी प्राप्ती व्हावी अशी जर खरी इच्छा असेल तर आता सांगितलेली संयुक्तिक विचारसरणी नीट लक्षात ठेव. म्हणून संयुक्तिक विचारसरणी कुठली, ती मागच्या याच्यामध्ये आपण सांगितली, बरोबर. नाहीतर डोळ्याला कावीळ रोग झाला असता तो रोगी चंद्राच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशालाही पिवळा म्हणतो, त्याप्रमाणे माझ्या निर्मळ म्हणजे निरुपाधिक स्वरूपाच्या ठिकाणी देखील अज्ञ लोक दोष पाहतात. म्हणून सगुण दोषी नाहीये, आपल्यातला दोष काय आहे ते म्हणलं. म्हणून त्यांनी सांगितलंय, काय म्हटलं होतं, अवजानंती मूढा. हे जे म्हटलं जातं, अवजानंती मा मूढा मानुषीम तनुमाश्रितम परम भावम जानंतो मम भूत महेश्वरम. याचा सगळा अर्थ असा आहे, लक्षात घ्या. असो, तर यानंतरचा भाग जो आहे तो आपण पुढच्या आपल्या सत्संगामध्ये बघूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.